बुद्ध्यांकाच्या स्टुडिओमध्ये विविध क्षेत्रातले मान्यवर नेहमीच येत असतात. आज आपल्याबरोबर जे मान्यवर आहेत ते चर्चेतले मान्यवर आहेत, हिंदुत्वावर बोलणारे मान्यवर आहेत आणि राष्ट्रवादावर बोलणारे मान्यवर आहेत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत धनंजय देसाई. धनंजयजी नमस्कार. जय शिवराय, जय श्रीराम. हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक या नात्याने तुम्ही कामाची सुरुवात केलीत. मुळात हिंदुस्थानमध्ये हिंदू राष्ट्र सेना स्थापन करण्याची गरज का वाटली? कारण याच भारतीयत्वाचा जिथे जिथे भौगोलिक अभाव आला तिथे सिंध पंजाबचा पाकिस्तान झाला. त्याला मी पाकिस्तान म्हणत नाही, सावरकरांच्या भाषेत पाकिस्तान आहे. बरोबर. कारण विदेशी लुटारूंच्या अत्याचाराला स्वतः बळी पडलेल्या धर्मांतरितांनी केलेल्या धर्मांतरणाचा एक यशस्वी प्रयत्न म्हणजे भारताचा पाकिस्तान झाला. जिथे भारतीयत्व कमी झालं पूर्व बंगालचा बांगलादेश झाला. जिथे भारतीयत्व पुन्हा कमी झालं तिथे पाकव्याप्त काश्मीर झालेलं आहे. आझाद काश्मीर नाही, पाकव्याप्त काश्मीर. आणि आपल्या काश्मीरमध्ये आपल्या धर्मस्थानांचं देवस्थानाचं दर्शन घ्यायला आपल्याला सैनिकांच्या आणि संरक्षणाच्या अवाजवी त्रासदायक बंदोबस्तात जावं लागतं, त्रासदायक बंदोबस्त. तर ह्या सगळ्या भीषण परिस्थितीला सामोरं जाताना भारताचं भारतीयत्व जिवंत ठेवायचं असेल, टिकवायचं असेल आणि पुढच्या पिढीकडे सुरक्षित भारत सुपूर्त करायचा असेल तर तुमच्या पैशाने काढलेल्या लाईफ इन्शुरन्स विमा पॉलिसी काम करू शकणार नाहीत. पण तुमची भारतभूमीचा जो भारतीय धर्म आहे त्याची रिअल लाईफ इन्शुरन्स विमा पॉलिसी जर तुम्ही काढून पुढच्या पिढीकडे भारत दिलात तर ते तुमचं पितृपक्ष सुखाने घालतील. नाहीतर जसं आपण आपल्या पूर्वजांची पुण्याई म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पितृपक्षाचा पंधरवडा पाळतो तो भारतात पाळला जाणार नाही पुढच्या पिढ्यांकडून. आणि म्हणून भारताचं भारतीयत्व टिकवायचं असेल, सावरकरांच्या भाषेत हिंदू हरले ते सद्गुण विकृतीमुळे. हिंदू कधीच शौर्यात हरले नाहीत, शौर्यात कमी पडले नाहीत. हिंदू कपटाला सामोरं जाताना कमी पडले, डावपेच ओळखले नाही. रणनीती जिंकली कदाचित, कूटनीतीत कमी पडले. म्हणजे असं म्हणतात की मराठे रणात जिंकले आणि तहात हारले. म्हणजे भाबडी वृत्ती असल्यामुळे, शहाळ्यासारखे असल्यामुळे वरतून कडक आतून गोड असा गैरफायदा आमचा घेण्यात आला. म्हणून यापुढे भारताचं भारतीयत्व टिकवायचं असेल तर आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये जो शब्द सहज सोपा आणि सुलभ आहे, कळेल असा आहे, जागतिक दर्जाचा आहे तो हिंदू आहे. हा मुळात सनातन वैदिक धर्माचा भारत आहे. मग भगवान बुद्धाची उपासना असेल, महावीर जैनांची असेल, चक्रधर स्वामींची असेल, बसवेश्वरांची असेल, माऊली तुकोबांची असेल, नानकदेवजींची असेल, तरी एक ओंकार तसरी काल ओम सोडून ह्या भारतातली कुठची भूमिका नाही. जो ब्रह्मांडामधला विश्वध्वनी आहे तो ओम आहे. त्याचे मूळ तत्वाची पूजा करणारा भारत आहे. त्या भारताचं तत्वज्ञान तक्षशिला नालंदासारखं जळू द्यायचं नसेल, भारताला भारत ठेवायचा असेल तर आजच्या घडीला, आजच्या मितीला गजवा हिंद म्हणजे गेल्या 2022च्या नवरात्रीला बिहार पोलिसांनी आणि नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने NIA PFIचं कॅडर पकडलं पटनामध्ये. आणि त्या कॅडरचा सुपरव्हिजन करत होता, मुख्य सूत्रधार होता तिथल्या सिनियर PI रँकचा बिहार पोलिसांमधला सिनियर पोलीस इन्स्पेक्टर. म्हणजे एक सिनियर पोलीस इन्स्पेक्टर सुद्धा जिहादी असू शकतो. जिहादची व्याप्ती कुठे कुठे, केरळमध्ये 1,500 पोलीस सर्वेक्षणामध्ये आहेत PFIच्या कॅडरमध्ये. जर आपल्या संरक्षण यंत्रणांमध्ये जिहादी अतिरेक्यांचे एजंट घुसले असतील तर भारत पोखरला जातोय. आणि त्या भारताचं भारतीयत्व टिकवायचं असेल तर कुठच्याही शुगर कोटेड लँग्वेजला बळी न पडता, भूल थापांना बळी न पडता तुमच्या DNAशी, संस्कारांशी संबंधित तुमचं तत्वज्ञान तुम्हाला आधी टिकवावं लागेल. मग जगाचे पोशिंदे व्हा, आधी तुम्ही सुरक्षित व्हा. आणि मग त्या भारताचा भारत ठेवण्यासाठी हिंदुत्वाचा स्पष्ट स्वच्छ ताकाला जाऊन भांड न लपवता उघड अजेंडा हिंदू राष्ट्रवादाचा राबवणं हे मला असं वाटतं की सगळ्या भारतीयांचं पितृदेवतांचं कार्य आहे, कौटुंबिक कार्य आहे. म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाचे तळवे चाटण्यामध्ये पुरुषार्थ गाजवून आपण मी पक्षनिष्ठ असं म्हणतो, मला ते लाजिरवाणं वाटतं की आधी तुम्ही धर्मनिष्ठ असले पाहिजेत. तुम्ही तुमच्या पितृदेवतांच्या रक्ताशी एकनिष्ठ असले पाहिजेत. तुम्ही तुमच्या आईच्या गर्भाशी एकनिष्ठ असले पाहिजेत. पक्षाशी एकनिष्ठता काय? आज आपण महाराष्ट्रातलं नागडं तुम्ही त्याच्यावर यालच, पण ओंगळ राजकारण बघतोय. तर निष्ठा आहे का विष्ठा आहे तत्वज्ञानातली? महाराष्ट्राच्या राजकारणाकडे मी येईनच, पण तत्पूर्वी मला तुमच्याकडून ही माहिती पाहिजे की धनंजय देसाई एक हिंदुत्ववादी व्यक्तिमत्व, हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक, परंतु या धनंजय देसाईंना एका गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आलं, नंतर कोर्टाने तुमची सुटका केली. तर हिंदुत्वाच्या मार्गावर चालल्यामुळे आलेल्या अडचणी होत्या की वेगळं काही कारण? नाही, 100% मोहसिन शेख हत्याकांड हे हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट स्वच्छ मांडल्यामुळेच. आणि विशेष म्हणजे कसं असतं, एखाद्या कॉलेजमध्ये अनेक प्राध्यापक असतात, पण एखाद्या प्राध्यापकाच्या वर्गात फुल असतो आणि किंवा एखादा मोठा वकील युक्तिवाद करायला लागला तर कोर्टातले सगळे वकील येऊन युक्तिवाद ऐकतात की आपली बुद्ध्यांक वाढावा, आपली प्रॅक्टिस वाढावी म्हणून. तसं एखादा यशस्वी, विद्यावंत, बुद्धिमान, चरित्र संपन्न हिंदुत्वाचं नेतृत्व उभं राहत असेल
तर त्याला कलंकित करण्यासाठी सगळी षडयंत्रकारी पुढे येतात. आणि तेव्हा 2014ला काँग्रेस राष्ट्रवादीचं एक नपुंसक सरकार राज्यात होतं. देशातलं ते गेलं होतं, देशातलं उच्चाटन झालं होतं योगींच्या तपश्चर्याने, मोदींच्या तपश्चर्याने, संघाच्या पावित्र्याने, RSSने घेतलेले प्रचंड श्रम, दिलेलं बलिदान, रक्ताचं आणि घामाचं दोन्ही प्रचंड बलिदानाने 2014ला भारताचं भारतीयत्व टिकवणारं सरकार केंद्रात आलं होतं. राज्यात त्यांची घाई चालू झाली होती. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, RR पाटील उपमुख्यमंत्री होते. आणि तेव्हा माझं महाराष्ट्रभर सगळीकडे दौरे चालू होते की 18 पगार जाती, 12 बलुतेदार, कधी आरक्षणाच्या नावावर भांडतायत, कधी कुठच्या तरी क्षुल्लक मुद्द्यांवर मोठं राष्ट्रीय राजकारण करण्याचे प्रयत्न करतायत. पण आपल्यातलं शिवतत्व, शिवाजी महाराजांनी आपल्याला जे पाजलेलं पराक्रमाचं आणि धर्माचं ओज तेज तपबलाचं तीर्थ आहे, त्याचा संभ्रम पडत होता. आणि मग त्यावेळेला आम्ही हिंदू राष्ट्रवादाचा झंझावात आणला होता, अख्ख्या भारतभर फिरत होतो आणि मग महाराष्ट्र फोकस केला होता. आणि त्यामध्ये मग काही घटना घडली. मग काँग्रेस राष्ट्रवादीच्या तेव्हाच्या सत्तेने ठरवून फ्रेम केलं मला त्याच्यामध्ये. आणि मी हिंदू राष्ट्रवादी आहे आणि त्या कुठच्याही प्रसंगाचा किंवा कुठच्याही घटनेचा मी धिक्कार करत नाही. प्रत्येक संघर्षाचा स्वीकार करतो आणि त्या संघर्षाचा स्वीकार करून परिणामांची पर्वा न करता आपण प्रयत्न करत राहावेत. तुम्हाला पुणे सत्र न्यायालयाने तुमची सुटका केली, हा जो ठपका तुमच्यावर होता त्या सगळ्या प्रकरणातून. पण एकूणच तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमच्याबद्दल जे ऐकलंय, पाहिलंय, ते बघितल्यावर असं लक्षात येतं तुम्हाला काही हिंसेचं वावडं वगैरे नाहीये. म्हणजे तुम्ही एका मीडियाच्या कार्यालयावर हल्ला केलेला आणि म्हणजे गेल्या काही वर्षातला तो सगळ्यात मोठा प्रकार होता स्टार न्यूजचा. हिंसेचं तुम्हाला वावडं आहे की नाही? हिंसेकडे तुम्ही कसं काय बघता? मी हिंसा आणि अहिंसा हे मानतच नाही. परिस्थितीनुसार पुरुषाला संघर्ष करावा लागतो, परिस्थितीनुसार समाजाला संघर्ष करावा लागतो. माझ्या हिंसेच्या वावड्या तुम्ही बघण्यापेक्षा काश्मीरमध्ये उडालेल्या हिंदूंच्या कत्तलींवर का नाही तुम्ही भाष्य करत, पत्रकार मंडळी? आज आपलं चॅनलच्या ब्रीदवाक्य राष्ट्रवादाचा बुलंद आवाज, म्हणजे मला तुमचं ब्रीदवाक्य वाचून खूप गोड वाटलं, आनंद वाटला की तुम्ही विश्वाचं तत्वज्ञान पाजळताय आणि तक्षशिला नालंदा जाणाऱ्या तत्वज्ञानाला भिडत नाहीये, सामोरं जात नाहीये. पण एकमेव मी न्यूज चॅनल बघितलं जो राष्ट्रवादाचा पुरस्कार करतोय. नाहीतर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मालकांचे तळवे चाटणं आणि त्यांना राजकीय अजेंडा किंवा पॅकेज येतील तशा बातम्या चालवणं, हे पत्रकारितेचं मध्यंतरीच्या काळात डाव्या विचारसरणीने एक सूत्र करून टाकलं होतं. पण काही अशी तुमच्यासारखी पत्रकार मंडळी येतात, मला त्याचा आनंद आहे. आणि हिंसेचं वावडं म्हणाल तर सीमेवर उभा असलेल्या सैनिकाला हिंसा आणि अहिंसा तत्वज्ञान पाजळून चालत नाही. संघर्षात असलेल्या भारताला भारतीयत्व टिकवण्यासाठी तत्वज्ञानाच्या संभ्रमाच्या गोळ्या पाजणारेच लबाड आहे. म्हणजे शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला गेले त्यावेळेला समर्थ रामदास स्वामी गेले नाहीत किंवा तुकोबाराय गेले नाहीत, तिथे शिवाजी महाराजच गेले. तुकोबांनी जनमानसातली अहिंसा हिंसेचा संभ्रम विंचू देवाऱ्यासी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमासी ते अधम, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास आयसे वेदू, भले त्यासी देऊ कासेची लंगोटी, नात्याच्या माते हाणू काठी. दया तिचे नाव, भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. दया म्हणजे भूतांचं पालन करणं हा दयेचा अर्धवट भाग आहे, पण दुष्टांचं निर्दालन करणं हा दयेचं पूर्णत्व आहे. हिंसा अहिंसा हे शब्द वेगळे आहेत. बलात्कार होणाऱ्या स्त्रीने बलात्काराला मारणं हा अहिंसेचाच एक भाग आहे. स्वतःचं आत्मरक्षण करणं नैतिकदृष्ट्या, तसं मी माझ्या भारताचं नैतिकदृष्ट्या रक्षण करताना, धार्मिकदृष्ट्या रक्षण करताना काश्मीरमध्ये झालेल्या स्त्रियांची विटंबना, आर्यामध्ये उभ्या चिरल्या गेल्या, स्तनं कापली गेली, गुप्तांगांमध्ये तलवारी घातल्या गेल्या आणि सिंध पंजाबमधून ज्या रेल्वे आल्या, मी स्वातंत्र्य फाळणीच्या काळातल्या काही वृद्ध स्त्रियांना भेटलो 20-25 वर्षापूर्वी. त्यांच्या मांडींवरती, जांग्यांवरती लिहिलं होतं आझादी का तोहफा. आणि मी अशाही स्त्रियांना भेटलोय ज्यांची स्तनं कापली होती 1946-47ला. त्याच्यामुळे मी प्रत्यक्ष त्या झळा बघितल्या आहेत, मी त्यांचं वास्तव दाहक सत्य बघितलेलं आहे. त्याच्यामुळे पुस्तकी ज्ञान पाजळणं हे सोपं आहे. वर्तमानात वास्तवात जाऊन त्याचा अभ्यास करणं, चिकित्सा करणं आणि मग ते परिणाम सांगणं अधिकार त्यालाच आहे ज्याने भीषणता अनुभवलेली आहे. म्हणून काश्मीरमधल्या हिंदूचे अनुभव वेगळे आहेत आणि महाराष्ट्रातल्या हिंदूचे अनुभव वेगळे आहेत. तुम्ही आता फाळणीचा उल्लेख केला, त्याच्यापूर्वी तुम्ही नालंदाचा उल्लेख केला. फ्रान्समध्ये काही दिवसापूर्वी तेच घडताना दिसलं, अख्खी लायब्ररी हो आणि ऐतिहासिक प्राचीन संदर्भ असलेली. बरोबर आहे. म्हणजे तिकडचं नालंदा, हो नालंदाच, बरोबर बरोबर. तर फ्रान्समध्ये जे काय होतंय ते कमी अधिक प्रमाणात स्वीडनमध्ये तेच होत आहे, जर्मनमध्ये तेच होत आहे. भारतामध्ये काय परिस्थिती तुम्हाला वाटते? तुम्ही भारतभर फिरता. मी मगाशी अर्धवट राहिला विषय. 2022च्या नवरात्रीमध्ये PFIचं कॅडर पकडलं गेलं. त्यांचं स्पष्ट उद्दिष्ट आणि ध्येय, त्यांचं जे अजेंडा पकडण्यात आलं, त्यांचे जे कॅटलॉग्स पकडण्यात आले त्याच्यात असं स्पष्ट लिहिलं आहे की 2047 पर्यंत पूर्ण गजवा हिंद करायचा आहे.
इस्लामिक जिहाद यांचं लक्ष आणि कार्यपद्धती अशी अतिशय स्पष्ट आणि स्वच्छ आहे. ते दुष्ट आहेत, नीच आहेत, राष्ट्रद्रोही आहेत जिहादी. ह्या अतिरेकी चळवळी करून अख्ख्या जगाची शांतता भंग करणारे जिहादी भारतात स्वस्त बसणार नाहीत. पण ते त्यांच्या ध्येयाशी प्रामाणिक आहेत. त्यांचं ध्येय नीच आहे, दुष्ट आहे, कपटी आहे. जगाला उपद्रव माजवून स्वतःचा दुसऱ्यांचं अतिक्रमण करून स्वतःचं अंकुश मिळवणं, प्रेमाने नाही धाकाने भयाने धर्मांतरण करायचं आहे त्यांना. मुळात प्रेमाने धर्मांतरण करावंच लागत नाही. प्रेमाचं सूत्र भारतीयांना माहिती आहे म्हणून आपल्याकडे कुठेही धर्मांतरण करण्यात आलं नाही. ख्रिस्ती धर्मांतरण आहे, इस्लामिक धर्मांतरण आहे, पण हिंदूंनी कुठे जगात जाऊन धर्मांतरण केल्याचं कुठचंही उदाहरण सापडणार नाही. आता तुम्ही फ्रान्सचं म्हणालात, स्वीडनचं तेच चालू आहे, इंग्लंड लंडनमध्ये पण ह्याच दंगली चालू होत आहेत, मोर्चे निघायला लागले आहेत, बेल्जियममध्ये चालू आहेत, अमेरिकेमध्ये काही ठिकाणी चालू झाले आहेत. अमेरिकेमध्ये बाटलेल्या मुसलमानांनी परवाच्या दिवशी मध्यंतरी एक मोर्चा काढला होता की भारताला हिंदुत्व मदत करणाऱ्या अमेरिकन डॉलर थांबवा. म्हणजे तिथे जे आपले अनिवासी भारतीय आहेत त्यांचं उदात्तीकरण होतं अमेरिकेकडून असा आरोप करून तिथल्या मुसलमान जिहादी वृत्तीच्या लोकांनी हे केलं. लंडनच्या 15 ऑगस्टला लंडनच्या दूतावासाच्या बाहेर तिरंगा जाण्याचं एक मध्यंतरी फॅशन आली होती. तो आगा खान वगैरे काश्मीरी विद्यार्थी, तालिबानी पाकिस्तानी विद्यार्थी. आणि जेव्हा आता मोदी आले आहेत, जेव्हा मोदींनी ताकीद दिली ब्रिटन दूतावासाला बोलवून की एवढी तुमची गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा नेभट आणि नपुंसक आहेत का? एक सार्वभौम राष्ट्राचा ध्वज त्यांच्या एम्बेसी समोर जायला जातो आणि तुम्ही बघत बसता. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य एक आहे, कारण गेल्या 14च्या आसपास ते आपल्या एम्बेसीमध्ये घुसून त्यांनी मलमूत्र टाकलं होतं. मग भारताचा प्रश्न येतो, तर भारतामध्ये आपण बघा की अकबरुद्दीन ओवैसीचा धाकटा भाऊ आहे असुद्दीन ओवैसी, त्याने नांदेडमध्ये एक भाषण केलं होतं ज्याच्यावर त्याच्यावर गुन्हे दाखल झाले होते, अटक पण होता, की 15 मिनिटं द्या आम्हाला, आम्ही 100 करोड हिंदू मारतो, 15 मिनिटं पोलिसांना बाजूला करा. आणि त्याच्यात त्याने एका भाषणात असा शब्द वापरला होता पोलिसांविषयी की इन हिजड़ों की फौज को बाजू में निकालो. आणि सगळा त्याच्या समोर बसलेला समाज टाळ्या आणि शिट्ट्यांनी त्याचा जय जयकार करत होता. आता मी ह्याच्यापेक्षा जास्त स्पष्टीकरण काय देऊ की जिहाद्यांचा अतिरेकी मनसुबा स्पष्ट आहे, स्वच्छ आहे. म्हणजे कोविड-19शी तुम्ही लढताना अहिंसेचे डोस नाही पाजू शकणार, त्याला सॅनिटाईजच करावं लागेल. एक तर रोग जगेल तुमच्या शरीरात किंवा तुमचं शरीर जगेल. मग तुम्हाला जगायचं असेल, आत्मरूपी परमेश्वराच्या तत्वाला या देहरूपी मंदिरात वास करायचा असेल, स्वतःच्या क्षेत्राचा अधिकाराचा, पितृदेवतांच्या नैसर्गिक संपत्तीतून आलेल्या वारसा हक्काने मिळालेल्या भूमीमध्ये तुम्हाला राहायचं असेल, तुम्हाला तुमचं घर टिकवायचं असेल, तर तुमच्या संरक्षणाची भिंत तुम्हाला उभी करावीच लागेल. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वर्षांमध्ये म्हणा वाढताना दिसतंय. बरं, म्हणजे औरंगजेबाच्या प्रतिमा नाचवण्यात येत आहेत, औरंगजेबाच्या कबरीवर लोक जात आहेत, तिथे तुम्हाला एक मजा सांगतो, खूप छान प्रश्नाला हात घातला तुम्ही. मध्यंतरी काही भामट्या लोकांनी एक विचारसरणी आणली होती की शिवाजी महाराजांच्या सैन्यात 52% मुसलमान होते, 57% नाही, काही टक्के बदलत होते. म्हणजे तेव्हा मी सांगितलं की तुमच्या डीएनए मध्ये किती टक्के कोणाचे आहेत ते बघून या आधी, कारण शिवाजी महाराजांच्या याच्यात असते तर भगवा झेंडा ते घेतले नसतं. शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावर जाऊन स्वतःच्या रक्ताचा अभिषेक शिवलिंगावर केलाय, कुठच्या दर्ग्या मदरशावर केला नाहीये, कुठच्या नेत्याच्या बादशाच्या गादीचं प्रतिनिधित्व आणून त्याच्यावर रक्ताचा अभिषेक केला नाही. काशी विश्वनाथाचं प्रतीक समजून रायरेश्वराच्या शिवलिंगावर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केलेला आहे रोडेश्वरावर. मग त्या शिवाजी महाराजांनी जर त्यांना धर्मनिरपेक्ष नावाचा शब्दच तिथे प्रयोगात नव्हता, आणि तेव्हा 57% आणि आता त्यांचा अजेंडा उघडा व्हायला लागलाय. मध्यंतरीच्या काळात शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा असा एक छळ झाला होता. तेव्हा मी माझ्या सगळ्या भाषणांमधून सांगत होतो की ही ज्यांना लढाईत जिंकता आलं नाही त्यांना कप्पात हरवण्याची षडयंत्र सुरू झालेली आहेत. आता मी तुम्हाला लोहगडापासून सगळीकडे सांगतो, चला आणि या 5-10 वर्षात थडगी उभी राहिली आहेत की नाही बघा. कुठचे पीर आले, कुठचे पैगंबर आले आणि ते इथेच येऊन कसे काय झोपले शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर. कारण ते गड किल्ले तलवारीने जिंकता आले नाहीत, ते बाटवले जात आहेत, धर्मांतरित केले जात आहेत. जी लढाई रणात जिंकता येत नाही ती कूटनीती जिंकता येते. कपट नेते जमीन जिहाद आहे, मंदिर जिहाद आहे. जयपूरला एका महालक्ष्मी मंदिराच्या वरती एक वॉचमॅन ठेवला होता, त्यांनी तिथे नमाज सुरू केली आणि त्याचे 10 मित्र येऊन तिथे नमाज पडायला लागले आणि गेहलोत सरकारने त्यांना पोलीस संरक्षण दिलेलं आहे. आणि PFIचं मगाशी सांगितलं की तुम्ही जे म्हटलात की जिहाद काय वृत्ती, तर PFIचं कॅडर जेव्हा पकडलं आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात वॉरंट ट्रान्सफरसाठी त्यांना घेऊन गेले कलेक्टर ऑफिसमध्ये, तिकडे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. तिथे मोदी मुर्दाबाद म्हटले असते तर कदाचित आपण समजू शकलो असतो, पक्षाच्या विरोधात बोलले असते, पोलिसांच्या विरोधात बोलले असते तर कबूल उद्विग्नतेत व्यक्त झाले. पण पाकिस्तान जिंदाबाद म्हणजे उद्विग्नतेतून अतिरेक त्यांचा मूळ अजेंडा त्यांनी बोलून दाखवला. आणि पाकिस्तान पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर NIAचे ऑफिसर
पुणे क्राईम ब्रँच, ATS आणि पोलीस आणि पत्रकार उपस्थित असताना ते व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेत. बेळगावमध्ये राजू शेख नावाचे एक आमदार मुस्लिम निवडून आल्याबरोबर त्याच्या समर्थकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिलेल्या आहेत. आणि हे मी सांगत नाहीये, व्हिडिओ व्हायरल आहेत. पुराव्यानिशी गुन्हे पण कर्नाटकमध्ये दाखल करायची मागणी चालू झालेली आहे, तो व्हिडिओ दाखवत. पण काँग्रेस सरकार आल्यामुळे काँग्रेस स्वतःच्या नीच राजकीय लोभासाठी राष्ट्रहिताकडे दुर्लक्ष करत आहे, राष्ट्रद्रोहाला पोचत आहे. आणि ह्याच काँग्रेसने भारताची फाळणी केलेली आहे, हे आपण विसरता कामा नये. शरद पवारांनी अलीकडे हिंदुत्वाच्या 2 व्याख्या केल्या. उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व त्यांनी डिफाईन केलं की 18 पगड जातींचं हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे मनुवादी हिंदुत्व आहे. तुम्ही हिंदुत्वाचे तज्ञ आहात, तुम्हाला काय वाटतं या 2 व्याख्या बरोबर असतील? मला नाही, मला असं अगदी शरद पवारांकडून व्याख्या होणं म्हणजे हिंदुत्वाची विटंबना आहे. आणि ही शरद पवारांनी ती व्याख्या करण्यापेक्षा राष्ट्रवादीची व्याख्या करावी. अजितदादांची राष्ट्रवादी खरी का शरद पवारांची खरी हे आधी सांगावं. हिंदुत्वाचा मारेकरी असलेल्या शरद पवारांनी ह्या जिहादी वृत्तीच्या, आज नवाब मलिक जेलमध्ये जाऊन आलाय आणि समीर वानखेडेंसारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला आता खोट्या आरोपात फसवण्याचे प्रयत्न सुद्धा चालू झालेले आहेत. शाहरुख खानच्या मुलाला ड्रग्ज पिताना किंवा ड्रग्ज विकताना जहाजावर पकडल्या गेल्यानंतर नवाब मलिक आणि ते सगळे ड्रग्ज माफियांचं मुंबईतले सगळे पोशिंदे खडबडून एकदम पेटून उठले आणि त्या कर्तव्यदक्ष समीर वानखेडे नावाच्या कर्तृत्ववान अधिकाऱ्यावर त्यांनी चिखलफेक सुरू केली. तेव्हा त्या नवाब मलिकला शांत करण्यात शरद पवार पुढे नाही गेले. दाऊदच्या संपत्ती सगळ्या जाऊ नयेत म्हणून यांनी विकत घेऊन सुरक्षित केल्यात नवाब मलिकने. अशा जिहादी राजकीय पोशिंद्यांना पोषणारे शरद पवारांनी हिंदुत्वाची परिभाषा करू नये. शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाहीये, असं दुष्ट, नीच आणि 100 वेळा धिक्कार करता येईल असं पापी वाक्य शरद पवारांनी उच्चारलेलं आहे. आणि शरद पवारांना जाणता राजा म्हटलंय राष्ट्रवादीच्या चोळ्यांनी, समर्थकांनी मी म्हणत नाहीये, कारण समर्थक कुठचे कुणाकडे केव्हा जातील याची काही खात्रीच नाहीये. म्हणजे निष्ठतेची व्याख्या राजकारणात लावू नका असं माझं म्हणणं आहे. कारण राजकीय निष्ठा आपण बघतोय कशा चोळतायत, लोळतायत, गोळतायत, संपतायत. तर त्या निष्ठा हा शब्द खूप पवित्र आहे. तर निष्ठा आपल्या धमन्यांमधल्या पितृदेवतांच्या रक्ताशी असली पाहिजे, आईच्या गर्भाशी असली पाहिजे, आपल्या परंपरांच्या सांस्कृतिक देवतांशी असली पाहिजे, शिवरायांशी, शंभू महादेवाशी, संभाजी महाराजांशी निष्ठा असली पाहिजे. थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या आहत तंजावर ते तहत पेशावर बादशाची दाढी जातो या तत्वज्ञानाशी तुमची निष्ठा असली पाहिजे. भगवान बुद्धाशी तुमची निष्ठा असली पाहिजे, महावीर जैनांशी निष्ठा असली पाहिजे, चक्रधर स्वामींशी, माऊली तुकोबांशी, वारकऱ्याच्या पायाशी तुमची निष्ठा असली पाहिजे, ज्याला पाय फुटलेले असतात, फाटलेले असतात त्यांच्याशी. पण राजकीय दृष्ट्या बरबटलेल्या लोकांशी निष्ठा ठेवणं म्हणजे कुळाला कलंकित करण्यासारखं आहे. शरद पवारांनी हिंदुत्वाची व्याख्या करणं म्हणजे भारताचा अपमान आहे. शरद पवारांनी हिंदुत्वाची व्याख्या करू नये ही हा तुमचा, आणि त्यांच्या व्याख्यावर स्पष्टीकरण पण आम्ही देणार नाही, कारण शरद पवारांना आम्ही हिंदुत्वाविषयी बोलण्याचे अधिकारीच मानत नाही. पण उद्धव ठाकरेंनी सुद्धा हिंदुत्वाची व्याख्या केलेली आहे. आमचं हिंदुत्व शेंडी जाणण्याचं हिंदुत्व नाहीये असं उद्धव ठाकरे. नाही, उद्धव ठाकरेंनी सावरकरांची वाक्य वापरल्याने उद्धव ठाकरे सावरकर होणार नाहीयेत. स्वतःच्या पितृदेवतांची पुण्याई ज्यांना सांभाळता येत नाही त्यांनी हिंदुत्वाची व्याख्याच करू नये. हिंदुत्व हे राजकीय बटीक नाहीये. मी पूर्वीपासून सांगतो की राजकीय पक्षांची बटीक नाहीये हिंदुत्व. हिंदुत्व हे स्पष्ट आहे. बघा, NRCवर आणि CAवर मुग घेऊन गप्प बसलेल्यांना आम्ही राष्ट्रवादी मानत नाही. NRC आणि CA हा मोदींचा किंवा भाजपचा किंवा योगींचा किंवा अमित शहाचा किंवा मोहनराव भागवतांचा अजेंडा नव्हता. NRC आणि CA हे भारताच्या हितासाठी, भारताचं भारतीयत्व टिकावं, भारताचा पुन्हा आणि भारताबाहेर जो अखंडित भारत आहे, सिंध, पंजाब, बंगालमध्ये राहिलेल्या हिंदूंचं, ख्रिश्चनांचं सुद्धा, जरी ते ख्रिश्चन म्लेच्छ असले, यवन असले, भारतीय भाषेत विदेशी असले तरी तिथे राहिलेले अल्पसंख्याक ख्रिश्चन, पारशी, बुद्ध, शीख आणि हिंदू या सगळ्यांचं नैसर्गिक अधिकार टिकावेत. कारण तो पूर्वीचा भारत होता. लंडन मधल्या हिंदूंना भारतीयत्व देणार नव्हते, आफ्रिकेतल्या हिंदूंना भारतीयत्व देणार नव्हते. अखंड भारत जेव्हा पूर्वी होता त्याचं इस्लामिक जिहाद्याने केलेलं विघटन, खंडन, त्या भारतीयाचं झालेलं विघटन, भारताची झालेली फाळणी आणि त्या भारता पलीकडे गेलेला जो आज शत्रू राष्ट्र म्हणून पाकिस्तान उभा आहे, तिथे जे गैरमुस्लिम आहेत त्यांचे धार्मिक छळ होतोय. त्यांच्या योन्यांमध्ये तलवारी घुसवणं, त्यांच्या छात्या कापणं. लहान लहान 13-13 वर्षाच्या पाकिस्तानमध्ये एक हिंदू खासदार संसदेमध्ये रडलाय कि 13 साल के बच्चे को कैसा शरिया मालूम होगा, हमें 20-20, 25-25 साल हो गए, हमें नहीं पता है शरिया क्या है. आणि तिचं धर्मांतरण करतात. त्यांना सुरक्षित भूमी देण्यासाठी त्यांचा नैसर्गिक अधिकार आहे, तो आपण उपकार करत नाहीये. त्यांना नागरिकत्व जे दिलं गेलं NRCच्या CAच्या माध्यमातून तो नैसर्गिक अधिकार होता. पण त्याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने इथल्या जिहादी प्लॅनिंगला खीळ बसू नये. इथे जे 10 करोड घुसखोर आहेत, जर CA आला आणि हिंदूंचं नागरिकत्व नैसर्गिकरित्या भारताचं आहे सिद्ध झालं
तर 10 कोटी बांगलादेशी रोहिंगे भारताबाहेर जातील, मतदार यादीतून काढले जातील आणि मुसलमानांचं पॉलिटिकल व्हॅल्यू झिरो होईल, राजकीय मूल्य संपून जाईल, या भीतीपोटी भारताचं इस्लामीकरण करता येणार नाही, या भीतीपोटी सीएच्या विरोधात जिहादी वृत्तीने आंतरराष्ट्रीय प्लॅनिंगनुसार उभारलेलं ते आंदोलन होतं. आणि त्याला शरद पवारांनी, उद्धव ठाकरेंनी किंवा काँग्रेसने किंवा समाजवादी पक्षाने विरोध केला नाही. उलट पक्षी त्यांची तळी उचलून धरली. त्यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे होतं की सीए कायदा कोणाच्या विरुद्ध नाहीये, भारताचं विघटन झालेलं आहे, भारताची फाळणी झाली आहे आणि तिथल्या भारतीयांना पुन्हा भारतात सामावून घेणं हा राजकीय अजेंडा नाही आहे, ते त्यांचा नैसर्गिक अधिकार होता. उलट पक्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये स्पष्ट केलेलं आहे की हिंदू आणि मुस्लिम या सिद्धांतावर जर भारताचं विभाजन होत असेल तर सगळे मुसलमान इथून तिथे पाठवा आणि राहिलेले हिंदू सगळे इथे बोलवा, अन्यथा इस्लामिक सिद्धांतानुसार नॉन मुस्लिम्स देशामध्ये, गैर मुसलमान देशामध्ये मुसलमानांनी बंड पुकारणं हा त्यांचा धार्मिक अधिकार आहे आणि तो त्यांचा धार्मिक अधिकाराचं पालन केल्याशिवाय कुठचाही मुसलमान शांत बसू शकत नाही. हे बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये, महाराष्ट्र राज्य सरकारने बाबासाहेब आंबेडकरांची जी पुस्तक प्रकाशनं केलेली आहेत त्या प्रकाशनामध्ये थॉट्स ऑन पाकिस्तान आहे, पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी, आणि त्याच्यात बाबासाहेब आंबेडकरांसारखा प्रकांड पंडित, विद्वान, थोर राष्ट्रभक्त महात्मा सांगतोय की जर देशाची फाळणी धर्माच्या सिद्धांतांवर होत असेल तर सर्व मुसलमान तिथे पाठवा आणि उरलेले सर्व हिंदू इथे बोलवा, अन्यथा तिथले हिंदू नामशेष होतील आणि इथले मुसलमान बंड पुकारतील. आणि आज मुसलमान ओवेसीच्या मुखातून किंवा अजून कुठच्या तरी भुलट्या भामट्या संघटना किंवा PFI सारख्या देशद्रोही घातक संघटना भारतामध्ये वाढल्या, त्यांचं बळ वाढलंय. गेल्या नवरात्रीच्या दिवशी भारतभरात धाडी पडलेल्या आहेत आणि PFIच्या अजेंड्यामध्ये स्पष्ट सापडलंय, पान नंबर 7 आहे, त्याच्यामध्ये सांगितलंय की 2047 पर्यंत भारताचा पाकिस्तान करणं मुसलमानांचं दायित्व आहे, कर्तव्य आहे. आणि त्यासाठी त्यांनी काय करा सांगितलंय, त्यासाठी त्यांनी सांगितलंय हिंदूंमधल्या जातीय फुटीला खतपाणी घाला, वेगवेगळ्या जातींना प्रोत्साहन द्या. म्हणून तुम्ही जर बघितलं असेल गेल्या 25 वर्षामध्ये जातीयवादी संघटना खूप वाढल्या आहेत. सगळ्या जातीची, तुमची जात कुठची, माझी जात कुठची, मग मी एक दल काढणार, तुम्ही एक दल काढणार. कोकणामध्ये कोणवी, भंडारी, आगरींमध्ये भांडणं चालू झाली. एका नाळ्याची, एका पिंडाची लोक आज ठाणे जिल्ह्यात, पालघर जिल्ह्यांमध्ये आदिवासी आणि इतर लोकांची वाद चालू झालेली आहेत, वनवास्यांचे आणि इतर लोकांचे. साधू मारले जात आहेत पालघरला. ही वृत्ती पोचली जाते की उद्विग्न भारत, असंतुलित भारत, असंतोषी भारत, एका बाजूला नक्षलवाद पोचला जातोय, त्यांच्याकडे मेड इन पाकिस्तानची हत्यारं मिळू लागलेली आहेत. पण हा जर चॅलेंज आहे तर सरकार आपल्या लेवलला प्रयत्न करत आहे, म्हणजे ज्याचा तुम्ही उल्लेख केला, कायदे करत आहे आणि वेगळ्या वेगळ्या उपाययोजना करत आहे. हिंदू राष्ट्र सेना म्हणून किंवा वेगळ्या वेगळ्या ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांनी याच्यामध्ये काय भूमिका घ्यावी, कसं काय काम करावं? मी राज्य पातळीवर काम नाही, राष्ट्र पातळीवर आहे. त्याच्यामुळे मी राज्याला गृहीत धरून असं काहीच बोलत नाही, राष्ट्राला गृहीत धरून बोलतो. माझं स्पष्ट मत आहे की जाती, पाती, वर्ण, भाषा आणि प्रांत, पंथ आणि राजकीय पक्षांमध्ये फुटलेला, विभागलेला हिंदूच जिहाद्यांपेक्षा जास्त मोठी समस्या आहे भारताची. ख्रिश्चन धर्मांतरण आणि इस्लामिक जिहाद हे क्रमांक 2 ची संकट आहेत. पण जातीयवादी संघटना, भाषावादी, प्रांतवादी नेते, पक्षांचे अहंकार बाळगणारे किंवा पक्षांची लोटांगण घालून तळवे चाटणारे, स्वतःच्या पक्षाच्या लोभासाठी किंवा स्वतःच्या पदाच्या लोभासाठी अनैतिक कामं करणारे भारतीय भारताला धोकादायक आहेत. भारतीयांमध्ये आपसात पडलेली फूट हीच जिहाद्यांचं बळ आहे, हीच इस्लामचं बळ आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर आज मालेगाव पासून सगळीकडे बांगलादेशी घुसखोर खूप वाढलेत. कर्नाटकमध्ये पण रोहिंग्यांची वस्ती खूप वाढली. काल हैदराबादमध्ये रोहिंग्यांना बिर्याणीचे पार्ट्या म्हणून व्हिडिओ सगळीकडे फिरत होते. रोहिंग्या मुसलमानांच्या हजारोंच्या संख्येने तिकडे जमले होते आणि त्यांच्या पार्ट्या चालू होत्या. तर ही पोषणारी, ही अराष्ट्रीय किंवा अराष्ट्रीय नको म्हणूया, राष्ट्रद्रोही, कारण अराष्ट्रीय म्हणजे राष्ट्र या भारताशी संबंध नसलेला नागरिक म्हणजे अराष्ट्रीय, पण भारताला संपवण्यासाठी घुसलेला घुसखोर म्हणजे अभारतीय नाही, राष्ट्रद्रोही आहे तो. हा भारत त्यांना मारायचा आहे. बांगलादेशी घुसखोर बेरोजगारीमुळे घुसवले जात नाहीयेत. आपल्याकडे कन्स्ट्रक्शन लाईनवर सगळीकडे ते दिसत आहेत, स्वस्तात मजुरी करतात म्हणून आपले बिल्डर त्यांना स्वीकारतायत. पण हे धोकादायक आहेत. तुमच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा गळा घोटल्याशिवाय गप्प बसणार नाही. सिंध, पंजाब मधल्या हवेल्या आज दैत्री असलेल्या देशद्रोही तिकडच्या पिलावळीने घुसखोर करून तिथल्या बायका ठेवून घेतल्या आणि पुरुष मारून टाकले. बंगालमध्ये परिस्थिती आहे, केरळमध्ये भीषण परिस्थिती आहे, आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांची भीषण परिस्थिती होती. आता आसामची सत्तांतरण झाल्यामुळे आपण सुखावलोय थोडेसे, पण आपल्याला जर पुढे परिणाम चांगले आणायचे असतील तर माझं असं प्रामाणिक मत आहे की हिंदुत्ववादी संघटनांनी संघटनात्मक भेद सुद्धा संपवले पाहिजेत. कारण काय होतं, काही हलक्या दर्जाची लोक त्याच्यात येतात आणि संघटनांमध्ये पण वाद लावतात. हिंदुत्वाची लढाई ही व्यावसायिक लढाई नाहीये, ही सांस्कृतिक लढाई आहे.
जसं एक माया संस्कृती होती पूर्वी प्राचीन संस्कृतींमध्ये, रोमन संस्कृती होती, ग्रीक संस्कृती होती आणि एक पोर्तुगीज संस्कृती होती. या प्राचीन संस्कृत्या सगळ्या नामशेष झालेल्या आहेत आणि तिथे ख्रिश्चन धर्मांतरण झालं. सगळं एशियामध्ये सगळं इस्लामीकरण झालं. 57 देश इस्लामिक आणि कुठच्याही तत्वज्ञानाने हे धर्मांतरण नाही झालंय, हे अत्याचाराने झालंय. तलवार. मंगोलियामध्ये आपण बघितलं ते मंगोलियन वंशाचे मोगल आहेत आणि औरंगजेबाला पुजणारी ही जी पिलावळ दिसते ना तुम्हाला, ही शुद्ध राष्ट्रद्रोही जिहादी अजेंड्यांची आहे. बादशहा दिल्लीचा हा अतिरेकी होता, तो भारतीयांचा राजा नव्हता. पृथ्वीराज चव्हाणांचं राज्य संपवून भारतीयांचं राज्याचं अतिक्रमण करणाऱ्या जिहाद्यांना आम्ही आमचे अनभिषिक्त किंवा अभिषिक्त सम्राट मानत नाही. छत्रपती शिवाजी महाराज असतील, गुरु गोविंद सिंह असतील, छत्रसाल बुंदेला असतील, राणा प्रताप असतील, ह्या सगळ्या महापुरुषांना आम्ही आमचे राजे मानतो, कारण ते भारतीय वंशाचे आहेत आणि भारतीय तत्वज्ञान पाळणारे आहेत. अरबांचं, तुर्कांचं, हापशांचं अतिक्रमण नाहीये, बलात्कार नाहीये. त्याच्यामुळे उजळ माथ्याने छाती ठोकून 18 पगार जातीतल्या 12 बलुतेदारांनी हिंदुत्व स्वीकारलं पाहिजे, कारण तो कुठच्या वर्ण, भाषेचा, जाती, प्रांताचा अधिकार नाहीये. तो तुमच्या पितृदेवतांच्या रक्तातला नैसर्गिक गुण आहे. तर तुम्ही तो कशाला नाकारताय? तर हे पोंगर पंडित जे असतात कम्युनिस्ट विचारसरणीचे, किंवा मगाशी शरद पवारांचं तुम्ही नाव घेतलं, ते हिंदुत्वाची व्याख्या करू लागले. मग कधीतरी मी एक विनोद म्हणून तुम्हाला सांगतो, पुण्यामध्ये पवार साहेब आले होते, शरद पवार साहेब. तर दगडूशेठ हलवाई गणपती समोर जाऊन हात जोडून त्यांनी फोटो काढून लगेच व्हायरल केला होता. त्या सज्जन माणसाने सांगितलं की विघ्न आणि विघ्नार्थ समोरासमोर आल्याचं पहिलं उदाहरण आम्ही बघितलंय. म्हणजे असं लोकांना का बोलावं लागतंय? आणि मग आजच तुम्ही पांडुरंगाला जाताय. नाही, पूर्वी मी जात होतो पण फोटो काढत नव्हतो. काय गरज आहे? तुम्ही फोटो काढायचेच नसतात, लोक काढतात फोटो. तर तुम्ही जातच नव्हतात, हे खरं आहे. आणि आता जाण्याची भाग, कारण आताची पिढी जी आली आहे ना, मध्यंतरी सोशल मीडियाचा वापर कसा करावा हे कळत नसल्यामुळे काही लोकांनी गलिच्छ वापर सुद्धा केले. पण मी आत्ता अनुभवतोय सगळ्या भारतभर फिरताना की तरुण पिढीमध्ये आपण असं म्हणतो की नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती बावका न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयते मारुतः. आत्मा अजर आणि अमर आहे. मला असं वाटतं की इतिहास काळातले महात्मे, एक चांगली पिढी आता पुन्हा जन्माला आली. आता मी बघतोय ना, हिंदुत्वाचं स्पष्टीकरण, सणांमागचं वैज्ञानिक कारण, ऋतुकाळ बदलल्यानंतर कसे सण आहेत आणि कुठचं अन्न ग्रहण करावं, काय टाळावं, काय त्यागावं, हे शास्त्रोक्त स्पष्टीकरण देणारे व्हिडिओ यायला लागलेत. आणि त्याच्यात बहुधा तरुण लोक आहेत, तुमच्यासारखे पत्रकार आहेत, सज्जन आहेत, अभ्यासू लोक आता प्रकट होऊ लागले आहेत. पूर्वी तुम्ही अनेक मी तुम्हाला मठामध्ये बघितलेलं आहे, सगळ्या दैनिकांमध्ये तुमचं सगळं लेखन वाचलेलं आहे. तुम्हीच मला स्वतः सांगा की तुमच्याच मालकांचा अजेंडा काय असायचा. अनेकदा तुमच्या लेखडींवरती बंधनं असायची, तुमचे सॉलिड लेख सुद्धा बाजूला टाकले जायचे, कारण त्यांच्या मालकांसारखा नव्हता. आज तुम्ही जेव्हा स्पष्ट भूमिका मांडणारे तुमची व्यासपीठे घेऊन बसलाय, तेव्हा तुम्हाला मोकळं होता येते. आणि तेव्हा मोकळं होत आहे तुम्हाला पण आणि मला सुद्धा. पूर्वी आमच्या पिढ्यांमध्ये उद्विग्नता नव्हती, धग नव्हती असं नव्हतं, पण पूर्वी माध्यम चुकीच्या लोकांच्या हातात होती. आज माध्यम मुक्त झाली आहेत. आता भारत एक होऊ लागलाय. केदारनाथला परवाच्या दिवशी खच्चर चालवणाऱ्या जिहाद्यांनी, ज्यांच्या पर्यटक नाही, तिथल्या तीर्थयात्रूंच्या जीवावर ज्यांची पोटं चालतात, त्या हरामखोरांनी एक जोडप्याला मारहाण केली केदारनाथला. आता त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत आणि ते सगळे मुसलमान निघालेत. त्या बाईने एवढा आक्षेप घेतला की ते खेचर मरतंय, त्याला पाणी पाजणं, उपचार देणं, तू त्याच्या जीवावर जगलायस. तर तिला अगदी छिनाल बिनाल, तू कोण होती छिनाल बिनाल, एका सज्जन गृहिणीला ज्यांच्या जीवावर तुम्ही पोचले जाताय, ते तीर्थयात्री येत आहेत म्हणून हरामखोरांना तुम्हाला 2 घास जेवणाचे मिळत आहेत, आणि त्या तीर्थकरांना मारहाण केली आहे त्यांनी वेड्यासारखी. आणि मग जेव्हा तो व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा सुमोटो पोलिसांनी घेतली. पण जर सोशल मीडिया स्पष्ट नसतात, तर तेव्हाच्या साम्यवादी, कम्युनिस्ट, लबाड, चीन पुरस्कृत विचारसरणी असती तर त्यांनी तो बातमीच छापली नसती. नाही, अशी बातमी छापली असती की त्या गरीब बिचाऱ्याला, त्या खेचरवाल्याचा अपमान केला, गरिबीचा अपमान केला, अशी उलटी. छान बोललात तुम्ही. म्हणजे असं तुमच्यासारख्या विद्वानांकडून असं स्पष्टीकरण आलं पाहिजे की बातमीत छल टाकला असता त्यांनी, आणि तो व्हिडिओच व्हायरल झाल्यामुळे तिथे काय करता आलं नाही. सोशल मीडियामुळे अशी समीकरणं खूप बदलली आहेत आणि सत्य उफाळून बाहेर यायला लागलंय. जी उद्विग्नता त्यांनी कोंडून ठेवली होती ना, ह्यांना जे इंग्रजांना जमलं नाही, जे मुघलांना जमलं नाही, जे तुर्कांना, हापशांना जमलं नाही, ते भारतातले काही फितूर करू पाहत होते आणि बऱ्यापैकी त्यांना यश आलं होतं. पण 14ला त्यांचा डाव उधळला गेला आणि 14ला नरेंद्र मोदींसारखा एका युगपुरुषाचा उदय झाला. म्हणजे मला भगवान श्रीकृष्णांचं वचन आहे जे भारतीयांना दिलेलं आहे, सज्जनांना दिलेलं आहे की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ते तत्व सज्जनांच्या रक्षणार्थ 2014 साली मोदींमधून, अमित शहांमधून आणि नंतर योगी आदित्यनाथांमधून प्रवाहित होत आहे. आणि मी भारताचा आध्यात्मिक वारसदार आहे.
मी भारताच्या राजकारणाचा हिस्सेदार नाहीये. मी भारताचं राजकारण माझ्या पायात असावं असा निश्चय असणारा भारतीय आहे. भारताचं राजकारण माझ्या डोक्यात नसावं, माझ्या डोक्यावर नसावं. माझ्या राजकारणाबद्दल बोलताय म्हणून मी तुम्हाला मध्येच थांबवतो. कधी काळी तुम्ही स्वतःचा पक्ष रजिस्टर केला होता, परंतु तुम्ही कधी निवडणुका लढलात नाही. मला बरोबर भविष्यात म्हणजे जर महाराष्ट्राची परिस्थिती अशी परिस्थिती निर्माण झाली तर हिंदुत्व शुद्ध हिंदुत्वाच्या अजेंड्यावर मी निवडणुका लढणार. मग त्याच्यामध्ये कन्फ्युजन नसणार कुठच्याही प्रकारचं. बांगलादेशी घुसखोरांना पळवणं, दाऊदचे पोशिंदे संपवणं, ड्रग्स माफिया समूळ नष्ट करणं, या बांगलादेशींच्या झोपड्या बुलडोजर पाडून उघड्या पाडून त्यांना बांगलादेशच्या सीमेवर लाथ मारून घालवता आलं पाहिजे. त्यांच्या गरिबीच्या हिजाबमध्ये मध्यंतरी कर्नाटकमध्ये एक हिजाब आंदोलन झालं होतं. PFI पुरस्कृतच होतं आणि काँग्रेसने पाप आता केलेल्या काँग्रेस निवडून आलेल्या हिजाबला मोकळीक दिलेली आहे. आता बसमधून सगळीकडून हिजाब घालून मुद्दामून फिरू लागलेत लोक. जी मुलगी जीन्सवर आणि समुद्रावर फोटो काढत होती ती कॉलेजमध्ये मात्र हिजाब घालून जात होती आणि त्या हिजाब नावाचं आंदोलन केलं. आता 2011ला मी पक्ष रजिस्टर केला कारण मला तेव्हा दिशाच दिसत नव्हती. हिंदुत्वाचं स्पष्ट भूमिका घेईल, स्वच्छ भूमिका घेईल, छाती ठोकून उजळ माथ्याने स्वतःच्या पितृदेवतांचा गौरव करून पुढच्या पिढ्यांना सुरक्षित भारत जर द्यायचा असेल तर हिंदू हिताचं राजकारण, हिंदूंचं सैनिकीकरण हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सूत्र भारतामध्ये राबवलं पाहिजे असं मला वाटलं. मी पक्ष नोंदणीकृत केला. पण त्यानंतर 11ला नोंदणी केली आणि 14ला मोदी आले. मग मोदी आल्यानंतर मला असं वाटलं नाही की मी त्या राजकारणात हस्तक्षेप करावा. पण मी अजूनही सावध आहे, जागृत करतोय, अजूनही खेड्यापाड्यात जातोय, 5 वर्ष जेलमध्ये राहतोय. मोहसिन शेख मेल्याचं मला दुःख नाही, हिंदुत्ववाद्यांना आत ठेवल्याचं दुःख आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकायल्याची भीती आहे. तर हिंदुत्ववाद्यांचा छळ झाला ना ठीक आहे. भारतामध्ये माऊलींचा तुकोबांचा छळ झालाय. तुकोबांना गाथा बुडवायला लावल्यात आपल्या कर्मठ लोकांनी. सावरकरांचा रत्नागिरीत छळ केलाय आणि सगळ्यात मोठा छळ तर संभाजी महाराजांनी भोगलाय आणि तो कुठे दुसरीकडे भोगला नाही, महाराष्ट्रातच भोगलाय. आपल्यातल्या फुटीमुळे हे झालेलं आहे, मुघलांच्या शक्तीमुळे झालेलं नाहीये. मग ती फूट पुन्हा पडू नये, ती शक्ती दुभंगू नये. हिंदू राष्ट्रवादावर शरद पवारांना हिंदुत्वाची भूमिका घ्यावी लागते, स्पष्टीकरण द्यावं लागतं. हे सध्याच्या हिंदुत्ववादाचं यशच आहे. आणि मगाशी तुम्ही उद्धव साहेबांविषयी बोललात. मला तो माणूस सज्जन गृहस्थ आहे. राजकारणाची डावपेच कळत नसेल तर राजकारणात येऊ नये. आणि एकनाथराव शिंदेनी आल्या प्रतापगडाच्या पायथ्याशी जे अफजल खानाचं जे उदात्तीकरण सुरू होतं ते तोडून टाकलं. थडगं नागडं उभं केलं. जसं शिवाजी महाराजांनी ज्या अवस्थेत उभं केलं होतं त्या अवस्थेत आज थडगं आहे. मध्यंतरी 70 वर्षामध्ये अफजल खानाच्या थडग्याच्या मुंबई सेंट्रलवरून एसटीतून चादर जायची फुलांची रोज. एसटी प्रशासनाने 1 रुपया पैसा घेत नव्हता. तुम्ही पाव किलो भेट पाठवलीत गावी तर तुम्हाला कुरिअर चार्ज पडतो. ती चादर जायची आणि एसटीवाले तिथे जायचे आणि ते मौलवी जाऊन त्या चादरीवर चढवायचे. हा शिवाजी महाराजांचा केला जात असणारा रोजचा अपमान होता. आणि त्याच्या भोवती 14 खोल्या बांधल्या होत्या, AC रूम होत्या. 93च्या बॉम्बस्फोटाची एक बैठक तिकडे झाली होती. एवढं सगळं IB आणि रॉचे इनपुट्स असताना सुद्धा ते पोचले जात होते. आणि त्याला आदिलशाहने दिली नसेल एवढी सशस्त्र फौज तिकडे महाराष्ट्र सरकारने देऊन ठेवली होती. सुप्रीम कोर्टाचे उच्च न्यायालयाचे आदेश असताना सुद्धा ते बांधकाम पाडण्यात येत नव्हतं. ते वन खात्याची जागा आहे ती आणि वन खात्याच्या नियमानुसार वन खात्याच्या कार्यालयांशिवाय काहीच बांधता येत नाही. आणि वनवासांच्या झोपड्या ज्या असतात त्या ते मूळ निवासी असल्यामुळे त्यांचं तिकडे राहतं. तिथे त्या अफजल खानाचं उदात्तीकरण चालू होतं. हा अपमान होता महाराष्ट्राचा, भारताचा अपमान होता. कारण महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी लढला नव्हता, महाराष्ट्र भारतासाठी लढला होता. शिवलिंगाची शपथ ही अहत तंजावर ते तहत पेशावर श्रींचं राज्य व्हावं म्हणून घेतलेली शपथ होती. माझी जागीरदारी मोठी व्हावी, राष्ट्रवादी काँग्रेस मोठी होईल किंवा काँग्रेस मोठी होईल किंवा उद्धव ठाकरेचा जय जयकार व्हावा म्हणून केलेल्या शिवाजी महाराजांची शपथ नव्हती. ती रायरेश्वरावर घेतलेली शपथ ही शिवाजी महाराजांनी भारतीयांचं रक्त पुन्हा सांडू नये म्हणून माझ्या रक्ताचा अभिषेक मी शिवलिंगावर करतोय, इतकं महान शपथ आहे. त्या शपथेचा तो अपमान होता प्रतापगडावर अफजल खानाचं उदात्तीकरण. आज खुलताबादला औरंगजेब छाती ठोकून उजळ माथ्याने पुन्हा आमच्या चरित्रावर नाचतोय. आज त्याचे बॅनर्स लावतात, पोस्टर्स लावतायत. काही टुकार छपरी अगदी रोडछाप उकिरड्यावर जन्माला आलेली, मुघलांच्या उकिरड्यावर जन्माला आलेली अनौरस अवलाद औरंगजेबाची टी-शर्ट घालून फिरते. अहो आम्ही मानवता दाखवली नसती, दया तुम्हाला दाखवली नसती तर घोड्यांचे तबेले राखायला तुम्हाला ठेवले नसते तर तुमचा वंश तरी इथे राहिला असता का? तुमचा वंशच आम्ही सांभाळलाय, रक्षिलाय उदात्त भावनेने. पण अख्ख्या जगाशी विद्रोह करू पाहणारी गद्दार वृत्ती जिहाद यांची आहे आणि ती जिहादी वृत्ती पुन्हा उजळ माथ्याने छाती ठोकून इकडून तिकडून डोकं वर काढते. त्यामुळे किसान आंदोलन असो, विद्यार्थी आंदोलन असो, कुठच्याही प्रकारची आंदोलनं असो, त्यांचा अंतर्गर्भ शोधल्याशिवाय त्यांचं समर्थन करता येणार नाही.
त्याच्यामुळे माझे हात जोडून सगळ्यांना विनंती असते, पत्रकारांना सगळ्यांना. आणि मी तुम्हाला एक सांगू, तुमच्यासारखे सज्जन पत्रकार ऑफ द रेकॉर्ड माझ्याशी इतकं सत्य बोलतात, कारण पत्रकार कसा सगळीकडे मुसंड्या मारून आलेला असतो, त्याला सगळं माहीत असतं. पोलिसांना, IB, रॉ या 3 सरकारी यंत्रणानंतर जर बिगर सरकारी यंत्रणेतला कोण तज्ज्ञ असेल तर पत्रकार असतो. त्याला सगळं भीषण भयंकर वास्तव माहीत असतं. आता मला एक सांगा, मीरा रोडला बांगलादेश नावाने लाईट मीटरवर छापून आलंय. मला आता आपण बसलोय मुंबईच्या स्टुडिओत तुमच्या, इथे मीरा रोड जवळ आहे. शिवाजी महाराजांच्या मोठमोठ्या मूर्त्या आम्ही उभ्या केल्यात आणि बांगलादेश लाईट मीटरवर छापून येतं. मागे काँग्रेसच्या नगरसेविका होत्या म्हात्रे नावाच्या, छोटा पाकिस्तान नावाचं लाईट मीटरवर आलं होतं. मग कांगावा झाला, मग MSEBने ते कट मारलं आणि काढलं. पहिली गोष्ट, तुम्ही क्लिअरिकल जॉब करायला काय असे अनावरच ठेवलेत का? उच्च शिक्षित असतात, तुमच्या पदव्या तपासल्या जातात. अहो, अडाण्यांना लक्षात येईल. आणि छोटा पाकिस्तान कसा नामोल्लेख होऊन देता तुम्ही, बांगलादेश कसा नामोल्लेख होऊन देता, म्हणजे ही वृत्ती इथे पोचली जाते. हे नाम जेव्हा येतात त्या नाव मागचा भाव पण येतो, लक्षात ठेवा. बांगलादेश नाव जेव्हा आलं त्या बांगलादेश हा भाव पण आलाय. भाव आलाय नंतरच नाव आलं. आई हे नाव तेव्हाच येईल जेव्हा हृदयात तो भाव येईल. आणि बाई भाव आला तर ते गलिच्छ नाव तुमच्याकडे येतील. पण बच्या मागे लागलेली आई लक्षात आली की तुमचं चित्ताचं शुद्धीकरण होईल. माझं स्पष्ट मत आहे, भारताचं अध्यात्म जगासाठी उपकारक आहे, अपायकारक नाही. तुमच्याकडे कुठेही कुणाला बळी देऊन घरात घुसून बलात्कार करून धर्मांतरण करण्याची पद्धत नाही. तुम्ही सिद्धांतवादी आहात, मूल्यवादी आहात. धर्म तुम्ही आचरणाला म्हणतात, जे धारण करता येईल असं पवित्र तत्व, मूळ तत्व आपल्यामध्ये जागृत करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्या प्रयत्नांच्या आचारसंहितेला धर्म म्हणतात. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन, महानुभाव हे सगळी बाह्य जगातली नावं आहेत, पण अंतरंग शुद्धीलाच धर्म म्हणतात. अंतरंग शुद्धीच्या बाबतीत भारताचा हात या जगात कोणीही पकडू शकत नाही. प्रामाणिकपणे आज युरोपियन अमेरिकन जगातले बुद्धिजीवी आणि धनिक केदारनाथला येत आहेत, ऋषिकेशला येत आहेत, नागा साधूंशी संगत करतात आणि सांगतात आमच्यावर उपकार झाले. 20-20 वर्ष आम्ही डिप्रेशनच्या गोळ्या खात होतो, काय बरं वाटत नव्हतं, आज सगळ्या गोळ्या संपल्या आमच्या आणि निर्लेप झालो, निरोगी झालो, निर्विकार झालो. कारण आम्हाला महात्म्यांनी आनंद विरक्तीचा सांगितला, आसक्तीचा नाही. जग आसक्ती शिकवतो, भारत विरक्ती शिकवतो. विरक्तीचं ऐश्वर अनंत आहे. आसक्तीमध्ये वासना भडकल्या जातात, उद्विग्नता येते, डिप्रेशन येतात, क्लॅशेस होतात, वासना भडकतात. आता बघा ना, शारीरिक संबंधांचे व्हिडिओ अपलोड करायला लागलेत लोक, इतकी विकृत झाली आहेत. आणि मध्यंतरी मध्य प्रदेशमधल्या एका जोडप्याने स्वतःच्या लग्न झालेलं जोडपं होतं, स्वतःचे व्हिडिओ काढले. मोबाईलचा दुरुपयोग सांगतो मी तुम्हाला. विवेक संपला की काय होतं, तो मोबाईल गेला चोरीला आणि त्या चोराने ते व्हिडिओ व्हायरल केले आणि शेवटी त्या जोडप्याने आत्महत्या केली. एक क्षुल्लक चूक आहे बघा कशी. म्हणजे विवेक कसा असावा लागतो, विवेक कुठे वापरावा लागतो. मागे मला पत्रकारांनी विचारलं, चित्त असू द्यावे समाधानी असं तुकोबारायांनी सांगितलंय, मग त्याच्यात तुमचं काय म्हणणं. मी त्यांना उत्तर दिलं की चित्त असू द्यावे समाधानी हे साधनेच सांगितलेलं आहे. कुठचं औषध कुठच्या रोगाला वापरायचं हे ठरलेलं असतं, ते डॉक्टरकडूनच घ्यावं लागतं. मेडिकलवाला विकतोय, विक्रेता आहे, त्यातला तज्ज्ञ नाही आहे. तुम्हाला ऍसिडिटी झाली तर मेडिकलवाला छातुरमातुर औषधं देऊन शांत करेल, पण तुम्ही बोलात मला कॅन्सर झाला, मला तू उपचार दे, तर मेडिकलवाला बोलेल नको, कॅन्सर स्पेशालिस्टकडे जा, प्रिस्क्रिप्शन लिहून आण, मग त्या प्रिस्क्रिप्शन नुसार मी तुला देईन, पण मी नाही देऊ शकत, त्याचा अधिकारी मी नाहीये. तर आज जे हिंदुत्वाचं नाव घेऊन उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व काय, शरद पवार हिंदुत्वाची व्याख्या करतायत, हास्यास्पद गोष्टी आहेत. म्हणजे मला आजच्या तुम्ही मोठा विनोद सांगितला की शरद पवारांनी हिंदुत्वाची, म्हणजे किती हसावं आणि किती काय करावं असा विनोद आला माझ्या. हे सगळ्यांना बोलणं भाग पडतंय, कारण भारताचं भारतीयत्व जागा झालंय. बिलकुल. आपण हिंदुत्वावर चर्चा केली, आपण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावर पण चर्चा केली. तुम्ही मला सांगितलं की PFIने 2047 लक्ष ठेवलं आहे की या देशामध्ये मुघल रियासत परत आली पाहिजे, इस्लामी साम्राज्य पुन्हा एकदा आलं पाहिजे. मुघल रियासत नाही, इस्लामीकरण, भारताचं इस्लामीकरण. बरोबर. म्हणजे मुघल रियासत हा थोडासा प्रश्न आहे की तिकडे राजपूत, जाट, शीख, मराठ्यांचं संस्थानिक होते, पण तिकडे तळवे चाटा दिल्लीत जात होते, त्यांचं मांडलिकत्व स्वीकारलं होतं. आता त्यांना मांडलिकत्व नको आहे, आता त्यांना भारताचं इस्लामीकरण हवंय, शरिया हवाय, शरिया कायदा हवाय. आता परवा मी बातमी वाचली आहे की इस्लामिक स्कॉलर लोकांनी ठरवलंय की शरिया कोर्ट चालू करायची. जर शरिया कोर्ट चालू झाली तर भारताच्या संविधानाचा तो अपमान आहे. जसा वक्फ बोर्ड, काँग्रेसने असंविधानिक GR काढून वक्फ बोर्डाला स्वतःचे अधिकार दिलेत, न्यायालयात त्याच्या विरुद्ध जाता येत नाही. जर तुम्हाला वक्फ बोर्डाच्या विरुद्ध जर काही क्लेम करायचं असेल तर संभाजीनगरच्या वक्फ बोर्डाच्या ऑफिसमध्ये जाऊन क्लेम करावे लागतात. म्हणजे ही भारताच्या संविधानाला उभं केलेलं आव्हान आहे
प्रतिव्यवस्था उभी केली आहे ती. मला तुम्हाला तेच विचारायचं आहे की त्यांनी एक लक्ष ठेवलंय 2047. त्या दिवशी मोदी म्हणाले की आपलं लक्ष 2024 नाही 2047 आहे. हिंदू राष्ट्र सेनेसारख्या संघटनेचं 2047 पर्यंत काय लक्ष असू शकतं? माझं स्पष्ट आहे, म्हणजे आपण हिंदू राष्ट्र घोषित झालं पाहिजे. हिंदूंच्या राजकीय अधिकारांचं पूर्ण संरक्षण, जसं श्रीलंकेमध्ये सर्व खात्यातला सर्वोच्च पदाधिकारी हा फक्त बुद्धच असू शकतो. श्रीलंकेचा कायदा आहे की श्रीलंकेमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, सेना प्रमुख आणि काही महत्वाच्या खात्यांमध्ये प्रमुख कुठचाही शेवटचं सार्वजनिक संविधानिक पद जी एवढी असतील त्याचा पदाधिकारी पूर्ण बुद्धच असला पाहिजे. म्हणून ख्रिस्ती धर्मांतरण तिथे संकटात आहे आणि आता ते लोक ख्रिस्ती धर्मांतरण पण बंद पडा निघालेत. कारण ख्रिस्ती धर्मांतरण करून मोठ्या प्रमाणात बुद्धांना संभ्रमित करण्याचं षडयंत्र त्या लोकांनी केलं होतं. हिंदू राष्ट्र सेनेचं 2024च नाही आजपासून अंतापर्यंतचं लक्ष भारताचं भारतीयत्व सुरक्षित करण्यासाठी हिंदू राष्ट्र घोषित करावं लागेल. हिंदू हिताचं राजकारण, हिंदूंचं सैनिकीकरण हे सावरकरांचं सूत्र आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं की हे तो श्रींचं राज्य आहे. अहत तंजावर ते तहत पेशावर श्रींचं राज्य. त्याप्रमाणे भारताचं भारतीयत्व म्हणजे अखंड भारत सावरकरांच्या स्वप्नातला जो अखंड भारत आहे. आता मला काही लोक विचारतात, जळगावच्या एका पत्रकाराने विचारलं होतं की हे शक्य आहे का हो? मी म्हणलं पाकिस्तान करणं शक्य आहे, तुमच्या उरावर बसून तुमच्या भारत भूमीचे तुकडे पाडणं शक्य आहे, बांगलादेश करणं शक्य आहे, POK करणं शक्य आहे, पाकव्याप्त काश्मीर करणं शक्य आहे, 93 मध्ये ब्लास्ट करणं शक्य आहे, याकूब मेमनच्या प्रेत यात्रेला 3-3 लाख जिहादी मुंबईत उतरले ते शक्य आहे, PFIचा अजेंडा पकडला ते आजही म्हणतात की भारताचं इस्लामीकरण करायचं आहे 2047 पर्यंत. म्हणजे उरलेला भारत तुम्हाला अशक्य वाटतंय कारण तुम्ही तुमची चूल बोडकी घेऊन बसलायत, उंबरट्या बाहेर नाही पडलायत. पण जिहाद्यांना अशक्य वाटत नाही. जिहादी काय म्हणतात, ये घास फूस खाने वालों को तो हम काट डालेंगे, केवळ 10% अगर मुसलमान हथियार उठा लेतो. म्हणजे 80-90% असलेल्या हिंदूंना, मग ते बुद्ध असतील, ते शीख, जैन, महानुभाव, वारकरी, लिंगायत, शैव, शाक्त, सांप्रदायिक, गणपत्य, शाक्त संप्रदाय, स्मार्त संप्रदाय कुठचेही असतील, पण मूळ भारतीय असलेल्यांना हे का कळत नाहीये की हे जिहादी अगदी स्पष्ट आहेत आणि ते रोज एक जिल्हा खाली रिकामे करत चालले आहेत. हरियाणामधला हिस्सार असेल किंवा अनेक जिल्ह्यांमध्ये हिंदूंनी घरं सोडून पळायला सुरुवात केली, पलायन चालू झालेलं आहे हिंदूंचं. ते म्हणजे आपण तुमच्यासारख्या सज्जन पत्रकारांनी तिकडे जाऊन पण काही समित्या नेमल्या पाहिजे, तिथे सर्व्हे केला पाहिजे, तिथल्या हिंदूंची काय विडंबना चालली, कसे बलात्कार झाले आहेत, कशा हिंदू मुली शाळेतून जाताना अमुक एरियातून जात असताना कशा त्यांच्या छात्या दाबल्या जातात. परवाच्या दिवशी नगरमध्ये, संगमनेरमध्ये एका कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलीला एका जिहाद्याने मिठी मारून मागून छाती दाबत होता, गच्च धरली, तिची मैत्रीण आरडाओरडा करत पळ सुटली. मग तुमच्यासारखाच एक सज्जन पत्रकार धावून गेलाय तिकडे, तो क्लिप घेण्याच्या नादात दुसऱ्याच्या हातात क्लिप दिली आणि धावत गेला, तेव्हा जिहादी पळालाय. तो ही आत्ताची संगमनेरची परवाची गोष्ट आहे. म्हणून स्पष्ट भूमिका आहे, हिंदू राष्ट्र हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आम्ही मिळवणारच आहे. आणि त्याच्यासाठी एक मोठं उद्विग्न शक्तिशाली असं जनमत तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे बाजारगुणग्यांनी कोणी गप्पा मारू नका तत्वज्ञानाच्या, आम्हाला भुलवण्याच्या, फसवण्याच्या, आम्हाला संभ्रमात लोटू नका. आम्ही आमच्याच पितृदेवतांच्या रक्ताशी प्रामाणिक आहोत. आम्ही बुद्धाच्या, महावीरा, जैनाच्या, चक्रधरांच्या, माऊली तुकोबांच्या तत्वज्ञानाशी आहोत. चड्डे आणि झेंडे बदलणाऱ्यांशी आमचं काही घेणं देणं नाही. आमचा परमपवित्र रामाचा, बुद्धाचा, नानकदेवजींचा, माऊलींचा, तुकोबांचा जो भगवा ध्वज आहे विरक्तीचा, त्या भगव्या कफनीशी नाथपंथी आम्ही गोरक्षनाथांची साधना करतो, नवनाथांची. नाथ पंथ का नारा यारो सब दुनिया से निराला है, एक हात में माला तो दूजे हात में भाला है. त्या तत्वज्ञानाशी शस्त्र आणि शास्त्र संयुक्त समान पात्र तत्वावर राहिलं तर दोघांचं अस्तित्व टिकतं. हिंदू हरले ते सद्गुण विकृतीमुळे. शक्ती वाचून धर्म दुर्बल ठरतो, धर्मा वाचून शक्ती दुष्ट बनते. म्हणजे धर्मा वाचून शक्ती म्हणजे मिर्झा राजे जयसिंग आणि अफजल खान. मिर्झा राजे जयसिंग रोज शिवलिंगावर 1000 सहस्त्र बेलपत्र अर्पण केल्याशिवाय पाणी सुद्धा पित नव्हते, पण आदेश मात्र म्लेच्छांचे ऐकत होते, औरंगजेबाचे ऐकत होते. आणि मारायला साक्षात शंकराचा अवतार मानला जातो, त्या 12 ज्योतिर्लिंगांच्या शिवाजींना मारायला इथे महाराष्ट्रात आले होते. म्हणजे हे दोनच महापुरुष त्यावेळेचे दोन मोठे योद्धे राजकारणी घेऊया, शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग. एकाच वंशातले, सिसोदिया वंशी आहेत, एकाच कुळातले, ब्लड लाईनचे, एकाच धर्माचे, हिंदू धर्माचे आहेत. पण एक मिर्झा राजे जयसिंग स्वतःची राजवट, स्वतःचं मांडलिकत्व औरंगजेबाच्या परकीयांच्या पायाशी लोटतो आणि एकाकडे काहीच नसताना भारतीयांचं भारतीयत्व जागवण्यासाठी स्वतःचं कुळ नष्ट करायला तयार आहे संभाजी महाराज. पण धर्म बदलत नाहीत. त्यावेळेला जर संभाजी महाराजांनी एक धर्म बदलला असता तर अख्खा महाराष्ट्र बाटला असता, दक्षिण बाटली असती. पण त्या महापुरुषाच्या एकाच्या भीषण भयंकर बलिदानामुळे तुम्ही आणि मी आज भारतीय आहोत. नाहीतर रक्त भारतीयांचं असतं आणि उकिरडा अरबांचा हुंगत असतो आपण.
म्हणून स्पष्ट भूमिका आहे की हिंदू राष्ट्रवादाला पर्याय नाही. तुमच्या नळाला पाणी किती येत आहे हा प्रशासन महानगरपालिकेचा विषय, तो नगरसेवकांचा विषय आहे. राष्ट्र टिकलं तर तुमच्या गल्ल्या पण टिकतील आणि तुमच्या नळाचं पाणी पण तिथे रक्त वाहणार नाही हिंदूंचं. म्हणून क्षुल्लक जीवन मरणाच्या रोजच्या नियमित विषयांमध्ये चढ उतार, एंजिओग्राफीचा ग्राफ कसा चालतो असा वर चालतो. प्लेन चाललं की मेलं, तर प्लेन चालू नये, तो ग्राफ नियमित राहावा, तर चढ उतार चालूच राहणार. संसारातल्या गॅस सिलेंडर महाग होणार, तो विस्तार हा जगाचा विषय आहे. पसारा होत राहणं, विस्तार होणं, क्वांटम फिजिक्सनुसार सुद्धा किंवा अल्बर्ट आईन्स्टाईनच्या म्हणण्यानुसार सुद्धा जग विस्तारच जात आहे. त्याच्यामुळे जगात शिवाजी महाराजांच्या वेळेला शिवाजी महाराजांची मुद्रा चालत होती, सोन्याच्या हे नाणी चालत होती. शकवाहन काळात शकवाहनांची नाणी चालत होती. पण आज ते आणलीच जरी युद्धखंडनातून तर ते प्रदर्शनात मांडून ठेवण्यासाठी चालतील, व्यवहारात चालणार नाही. तिथे भेळ घ्यायला गेला तरी मिळणार नाही तुम्हाला. तर त्याच्यामुळे मूल्य वाढतं, हे विस्तार होतो. तर गॅस सिलेंडर आणि नळाच्या पाण्यावर भुलू नका, फसू नका. फुकट वीज देणारे स्वतःच्या आईबापाच्या प्रॉपर्टीतून देत नाहीयेत, त्या भारताचं नुकसान करतायत. तुमचा वंश, तुमची पुढची पिढी निष्क्रिय आणि नपुंसक करायची असेल तर फ्रीच्या मागे लागा. आणि जर तुमच्या पिढीला सक्रिय आणि शौर्य संपन्न आणि उज्ज्वल भविष्याने संपन्न करायचे असेल, पराक्रम संपन्न करायचे असेल, नीतिमूल्यांनी संपन्न करायचे असेल, उजळ माथ्याने छाती ठोकून जगात फिरता येईल आणि अधिकार गाजवता येईल असे विद्वान करायचे असतील तर फुकट्यांच्या नादी लागू नका. आणि उकिरडे दुसऱ्यांच्या उंगाला भीक मागायला सोडायचे असतील तर फ्रीमध्ये सगळं घ्यायला जावा. धनंजयजी, आपण आपल्या स्टुडिओमध्ये आलात, मनमोकळं बोललात, हिंदुत्वावर बोललात आणि आजच्या धोरणांना एक दिशा दाखवली, त्याबद्दल न्यूज डंकातर्फे मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. खूप धन्यवाद. आणि डंका नावाच्या न्यूज चॅनलने राष्ट्रवादाचा बुलंद आवाज ही भारतीय टॅगलाईन घेतल्याबद्दल मी तुमचा कृतज्ञ आहे. धन्यवाद आहे. मला खरोखर सगळ्या कृतज्ञ. आवाज महाराष्ट्राचा, आवाज ह्याचा, आवाज त्याचा, आवाज मालकांचा, आवाज कोल्यांचा, आवाज कुत्र्यांचा मी खूप ऐकलाय. आवाज भटक्या विमुक्तांचा सगळं ऐकलंय. प्रामाणिक आहेत सगळे आवाज, आपल्या आवाजांशी, स्वतःच्या लोभाशी संबंधित आहेत. पण आवाज राष्ट्रवादाचा ऐकल्यामुळे मला खूप आनंद झाला. आणि हा राष्ट्रवादाचा आवाज भारतभर पसरू दे. लवकरात लवकर तुम्ही सर्व भाषांमध्ये प्रसारित व्हा. कारण भारतीयांना व्यक्त व्हायचं असेल तर तुमच्यासारखी पवित्र व्यासपीठं राष्ट्रवाद व्यक्त होऊ देणारी. मी आता अनुभव घेतला की मला तुम्ही अडवलं नाहीत कुठे, तुम्ही कुठे मला थांबवलं नाहीत, कुठे तुम्ही तुमचा अजेंडा माझ्यावर लादला नाहीत. पूर्वी पत्रकारिता असायची ती शून्य चेहऱ्याने केली जायची. आताची पत्रकारिता बघा, नाचून, आरडून, ओरडून, जसं काय त्यांनाच काहीतरी दुःख होत आहे. तर हे सगळे पेड मीडिया जो प्रकार, विषारी प्रकार वाढला, त्याबद्दल खूप दुःख होतं. आणि मला कुठचा 1 रुपया न घेता तुम्ही बोलवलं, कुठची वाढदिवसाची जाहिरात तुमच्या चॅनलवर न देता सुद्धा तुम्ही बोलवलं, म्हणून मी तुमचे धन्यवाद देतो. तुमचा भारतभरचा आवाज, राष्ट्रवादाचा आवाज राष्ट्रात दुमदुमू दे, सर्व भाषांमध्ये प्रसारित होऊ दे, सर्व प्रांत राष्ट्रवादाशी एकनिष्ठ होऊ देत आणि न्यूज डंका सगळ्या जगभर पसरू दे अशी मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो गुरु गोरक्षनाथांच्या चरणी. धन्यवाद.